एक तर शाडू मातीची असते किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसची असते, त्यामुळे आपण या मूर्तीवर अभिषेक करू शकत नाही। तर त्याऐवजी एका भांड्यात शुद्ध जल घ्यायचं आहे आणि एक फूल त्यामध्ये बुडवून प्रत्येक वेळी आपल्याला गणपतीच्या मूर्तीवरती शिंपडायचं आहे। तसंच पुन्हा एकदा फूल पंचामृतामध्ये बुडवून आणि पुन्हा एकदा पाण्यामध्ये बुडवून शिंपडायचं आहे। यावेळी ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणावा। त्यानंतर गणपतीच्या समोर एक विडा ठेवायचा आहे। जोडपानावरती खारीक, खोबरं, हळकुंड, बदाम, सुपारी, नाणं एवढं साहित्य ठेवायचं आहे। तर या ठिकाणी मी गणपती बाप्पांसाठी एक विडा ठेवलेला आहे। काही ठिकाणी 5 विडे पण ठेवतात किंवा काही ठिकाणी 7 पण ठेवतात। जशी तुमच्याकडे पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता। त्यानंतर गणपती स्थापनेचा सर्वात मुख्य भाग म्हणजे गणपतीच्या मूर्तीमध्ये आपल्याला प्राण ओतायचे असतात। आपण बाजारातून मूर्ती आणली तर ती फक्त मूर्ती असते, पण आपण त्यामध्ये प्राण वरती ठेवायचा आहे आणि आपला डावा हात आपल्या हृदयावरती ठेवायचा आहे। आणि यावेळी आपण मंत्राचा उच्चार करून गणपतीच्या मूर्तीमध्ये प्राण आणायचे असतात। तर आपला उजवा हात गणपतीच्या हृदयावर आणि आपला डावा हात स्वतःच्या हृदयावर ठेवून डोळे बंद करून म्हणायचं आहे की हे गणपती बाप्पा, आम्ही आमच्या हृदयातले प्राण प्रतिष्ठापित करत आहोत, तर तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या असं म्हणावं। ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः हा मंत्र देखील म्हणू शकता। त्यानंतर आपण दुर्वा घ्यायची आहे आणि ती शुद्ध तुपामध्ये बुडवून आपण गणपतीच्या दोन्ही डोळ्यांना लावायची आहे।